वी न्यूज चॅनल उभं करण्यासाठी तुझ्या वडिलांनीही त्यांची आयुष्यभराची कमाई पणाला लावली होती। त्यांची वारस म्हणून त्यांच्या हक्काचे पैसे तुला परत मिळावेत अशी यांची खूप इच्छा होती। हे घे तुझे 5 कोटी रुपये। नाही आई, एवढी मोठी रक्कम मी नाही घेणार। हे तुझे पैसे, तुझे आणि रुद्रचे। नाही म्हणू नकोस, तुझ्या काकांची ही शेवटची इच्छा आहे। ठेव। मला सांग, ऑफिसच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ कोणी केली रे? मला एक शब्दानही न विचारता हे नसते उद्योग करण्याचं डोकं कुणाचं आहे सांग मला। साहेब, व्ही न्यूज चॅनल आता रेवती मॅडम हँडल करतायत। आणि त्यामुळे आम्ही आता त्यांच्या आदेशानुसारच काम करणार। हॅलो, काय सांगतेस वहिनी? होय शैलेंद्र, अरे खरंच मी अनाथ नाहीये। माझे आई वडील होते, त्यांचा नाईलाज होता म्हणून त्यांनी मला अनाथ आश्रमात ठेवलं होतं। तुला माहितीये ते कोण होते? ते कोण? व्ही चॅनल मध्ये काकांचे पार्टनर होते ते। काकांचे पार्टनर? म्हणजे मध्यंतरी आत्या ज्या मोहित्यांच्या पत्नीला आणि वारसाला शोधत होत्या त्या? त्या मोहितेंचीच मुलगी आहे मी शैलेंद्र। काय? हो, अरे नको नको म्हणत असताना आईंनी मला माझा हक्क दिलाय। 5 कोटी रुपये दिलेत रे। हॅलो, देवेंद्र तुझा मोठा भाऊ आहे, त्याला अक्कल शिकवायची नाही। नाही आबासाहेब, आता याच्याच काय, पण घरातल्या कुठल्याच चुकीच्या गोष्टींपुढे मान तुकवणं मला जमणार नाही। यापुढे आम्ही सांगतो तेवढं ऐकायचं, आमचे आदेश पाळायचे, जा विचारायचं नाही। ते जर काही जमत नसेल तर चालता या घरातनं। ठीक आहे, नाहीतरी आता माझी या घरात थांबण्याची इच्छा नाहीये। निघतो मी। शैलू, अरे अरे असं काय करतोस वेड्यासारखं? शैलू, शैलू ऐक तरी माझं। शैलू, आपण इथे नव्हतो तेव्हा त्या अभ्यंकरांनी आपल्या चॅनलची फार वाईट अवस्था करून ठेवली होती। स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते असं काहीतरी करतील म्हणून। पण दीप, फक्त तुझ्यामुळे आम्ही दोघीही सावरलो आणि म्हणूनच आपला चॅनल वाचवू शकलो। अगं फक्त माझ्यामुळे नाही, तर तुम्ही दोघींनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आज मला हे सिद्ध करता आलंय। मी पाया पडते तुमच्या। अहो अहो थांबवा की त्याला, नाही तर तो खरंच घर सोडून निघून जाईल कुठेतरी। अहो अहो मी काय म्हणते, थांबवा ना त्याला। अहो जातो तर जाऊ दे, चूक त्याची आहे नव्ह, मग त्याला माफी नाही। आणि त्याचा इतका पुळका येत असेल तर तुम्ही बी जावा त्याच्या मागणं। कसं आहे, रेवती तर आता काही ऐकायच्या नाहीत। आपले अधिकार परत मिळवण्यासाठी त्या मनमानी करतायत, त्यामुळे नुकसान आपल्या चॅनलचं झालंय। चॅनल चालवणं मुश्किल होऊन बसलंय हो। यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे। नाही म्हणजे कसं आहे वहिनी, पुढचं चित्र मला अगदी स्पष्ट दिसतंय। तो दिवस पाहण्यापेक्षा आपण चॅनल विक्रीला काढलं तर? अभ्यंकर, काय बोलताय काय तुम्ही? हे तुम्ही माझ्या मिस्टरांचे मित्र आहात। वी न्यूज चॅनल विषयी तुम्हाला आपुलकी आहे असं सांगताना नेहमी, मग चॅनल विकायला काढण्याची भाषा करताना तुम्हाला लाज नाही वाटली?